आत्तापर्यंत आपण पाहिलं रामराव आणि सुमनताई दोघे संध्याकाळी फिरायला निघाले होते. अर्पिताने त्यांना आवाज दिला तसे दोघे दारातच थांबले. आता इथून पुढे अर्पिताने आवाज दिला तसे दोघे दारात थांबले. हे काय वय आहे का हातात हात घेऊन हिंडायचं? नसती थेर. घरात काही मदत करा म्हटलं तर यांच्याने होणार नाही. आता गावभर हिंडायला यांना काहीच होत नाही. काही गरज नाही कुठं जायची. मी काय नोकर आहे का? नोकरीही करा आणि घरकामही करा. बापरे, आजकाल मोबाईलवर असल्या कथा खूप फिरतात. त्या सुना आपल्या सासवांना असंच काही बाही बोलतात. अर्पिताही आता असंच काही म्हणेल का? रामरावांच्या डोक्यात तोपर्यंत विचारांचे बॉम्ब फुटले होते. इतक्यात अर्पिता तिथे आली. अय्या, अबोलीच्या फुलांचा गजरा कुठं मिळाला? अर्पिताने सुमनताईच्या हातात गजरा दिला. गजरा बघून सुमनताई एकदम आनंदाने बोलल्या, तुम्हाला आवडतो नाही? इथंच चौकात सिग्नलवर थांबले होते तेव्हा एक बाई गजरा विकताना दिसली. तिच्याकडून घेतला. हा गजरा माळून जा. आणा इकडे, मीच माळून देते. बोलता बोलता अर्पिताने सुमनताईंना गजरा माळून दिला. आणि हे काय आई, घरातलीच साडी नेसून जाता होय? आजच्या दिवस जा, पण उद्यापासून दुसरी साडी नेसत जा. बघा, तुम्हाला अजूनच फ्रेश वाटेल. आणि हो, संध्याकाळचा स्वयंपाक मी करून घेत जाईल. तुम्ही त्यांची चिंता करू नका. अर्पिता बोलली आणि तिचा निरोप घेऊन दोघे बाहेर आले. फाटकाचा दरवाजा उघडून दोघे बाहेर पडणार तो सोहम तिथं आला. अरे आई बाबा, कुठं जाताय? डोक्यावरचं हेल्मेट काढून बाईक साईड स्टँडवर लावत सोहम बोलला. अरे कुठं काय, असंच थोडी चक्कर मारून येतो. रामराव म्हणाले, अच्छा, जा जाऊन या दोघे. रस्त्याने नीट जा हां. रस्त्याच्या डाव्या बाजूनेच चला. शक्यतो रस्ता क्रॉस करूच नका. आणि करायचा असेल तर वाहनं नीट बघून करा. जास्त दूर जाऊ नका. आणि जास्त चालणं झालं नाही तर सरळ ऑटो करा आणि घरी या. पैसे वगैरे आहेत ना सोबत? पाण्याची बाटली घेतली की नाही सोबत? सोहम म्हणाला, अरे बस इथंच जातोय सोसायटीमधल्या बागेत. एवढी काळजी तर तू पहिल्यांदा शाळेत गेला तेव्हाही केली नव्हती आम्ही. सुमनताई म्हणाल्या तशी सोहमने आपली जीभ चावली. आला मोठा काळजीचा. आई बाबा, तुम्ही बिंदासपणे जा. आणि हो, आपल्या सोसायटीमधल्या बागेत जाणार असाल ना तर तो झोपाळ्यावरचा बेंच आहे ना तिथं बसा. तिथून सूर्यास्त खूप सुंदर दिसतो. अर्पिता मागून येत बोलली. रामराव आणि सुमनताई तिथून निघाले. आज कसं काय एकदम फिरायला वगैरे जायचं ठरलं? दोघांच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत सोहम अर्पिताला म्हणाला, किती मस्त ना. एकमेकांना वेळ द्यायला पाहिजे याची जाणीव आता का होईना दोघांना झाली तरी. आपलं लग्न झाल्यापासून बघते मी. आईने किती वाहवून घेतलंय स्वतःला या नात्यागोत्यांमध्ये. नंदा, भावजया, बहिणी, जावा, अगदी कुणालाही कोणतीही गरज पडली की आई तत्परच असतात. आता निवांतपणाचे 4 क्षण मिळतात तर जगू दे ना त्यांना. तुझ्या रे का रे पोटात दुखते? अर्पिता म्हणाली. पोटात वगैरे काही दुखत नाहीये हां, सहजच म्हटलं मी. सोहम म्हणाला, असं होय, बरं चला आता घरात. मस्त तुझी फेवरेट ब्लॅक कॉफी केली आहे. दोघे एकाच कपात पिऊ. तसंही अर्णवला डान्स क्लासवरून यायला अर्धा तास आहे अजून. अर्पिता डोळे मिचकावत म्हणाली आणि सोहम आश्चर्याने डोळे मोठे करत तिच्या मागे गेला. सोहम आणि अर्पिता दोघे घरात गेले. रामराव आणि सुमनताई दोघे फिरत फिरत सोसायटीच्या गार्डनमध्ये आले. मार्च महिन्याचा दिवस होता, त्यामुळं सूर्यास्ताला अजून थोडासा वेळ होता. चल, अजून एक चक्कर मारून येऊ, रामराव म्हणाले. नको, राहू द्या, आपण बसू थोडा वेळ, सुमनताई म्हणाली. म्हणजे तू म्हातारी झालीस, रामराव परत चेष्टेनं म्हणाले. तसं समजा हवं तर, सुमनताई नाक फुगवत बोलल्या. अर्पिताने सांगितलेल्या बाकावर दोघे बसले. बराच वेळ शांततेत गेला. सुमे, रामराव म्हणाले, आता हे काय नवीनच? सुमनताई म्हणाल्या, नवीन नाही, जुनंच. म्हणजे? सांगतो ग, जरा धीर तर धर. रामरावांनी सुमनताईचा हात हातात घेतला आणि ते बोलू लागले. रामरावांनी ठरवलं त्याप्रमाणे त्यांना सुमनताईसोबत वेळ घालवता येईल का? काय सांगायचं असेल रामरावांना?
जाणून घेण्यासाठी आणि कथेच्या पुढच्या भागाच्या अपडेटसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.